सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। श्लोक म्हणत कसाल येथील विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल आणि युरेका सायन्सच्या मुलांनी वांगणी गावच्या देवपळणीचा आनंद घेत कालावल खाडी पात्रालगत उभारलेल्या सडियेवाडी ग्रामस्थांच्या झोपडीत जेवणाचाही आनंद घेतला। यावेळी ग्रामस्थांकडून देवपळणीबाबत चौकसपणे माहिती घेत निसर्गाच्या सानिध्यात आनंदही घेतला। याबाबत युरेका सायन्स क्लबच्या सुषमा केनी यांनी सांगितले। जीवन करी जीविका अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण होते ज्ञानीचे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ। आमच्या शाळेचं नाव विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आहे। आम्ही कसालवरनं आलो आहोत। आम्ही कसाल पुढे कणकवलीवरनं वेगवेगळी पोरं आलो आहोत। आम्ही गाव पळण कशी आहे ते बघण्यासाठी इकडे आलेलो। खास करून गाव पळणला काय काय करतात ते आता आम्ही बघितलं मगाशीच काय काय करतात ते, आणि आम्हाला काकांनी माहिती जर देखील सांगितली। आम्ही इकडची नदी परिसर बघितला, मस्त वाटलं। तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन? हा, इकडे मस्त वाटलं आणि निसर्गात एकदम भारी वाटलं। हवा थंडगार होती, परत ती नदी बघायला मिळाली आणि झोपडीत जेवायला मजा पण आली। या प्रथेबद्दल तुमचा अनुभव काय? हा विषय आमच्याकडे गाव पळण ही गोष्ट नाहीच आहे, कारण की आम्ही गाव पळण कधी बघितलीच नाही। ते आम्हाला गाव पळणबद्दल विविध माहिती मिळाली व ती कशी काय काय करतात ते कळलं। तो विषय खूप इंटरेस्टिंग होता, त्याच्या प्रथा काय काय ते सुद्धा देखील आम्हाला। सुषमा केनी, युरेका सायन्स क्लबचे फाउंडर मेंबर व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आणि युरेका सायन्स क्लबची मुलं आज या ठिकाणी देवपळण वांगणी गावची जी देवपळण होते ती बघण्यासाठी आणलेली आहेत आणि अनुभवण्यासाठी आलेली आहेत। त्याचा मागचा उद्देश असा आहे की देवपळण का केली जाते, दर 3 वर्षांनीच का होते, त्यामागचा उद्देश काय आहे, अशावेळी गावातील वातावरण कसं असतं, लोक जेव्हा एकत्र राहतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकोपा असतो का, युनिटी असते का, किंवा ते माळावर किंवा अशा वेगवेगळ्या लोकांच्या घरामध्ये जाऊन राहतात तर त्यावेळी त्या ठिकाणी कशा पद्धतीचं वातावरण असतं आणि हे जे काय परंपरा आहे ते पुढच्या पिढीने जपावी, जतन करावी, हा ह्या मागचा उद्देश होता। आणि त्यासाठी आम्ही ही देवपळण बघण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्याच्यामागचं सायंटिफिक रिझन पण आम्हाला, आपण विज्ञान युगात वावरतो त्यामुळे त्यामागचं सायन्स काय आहे हे पण थोडं शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। मध्ये आपलं आता देवपळण करत असताना गावातल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर देवपळण कशी होते, देव कसा आपण घेतो, देवाचं कौल म्हणजे काय, त्या ठिकाणी तांदूळ कसे लावले जातात, तो तांदूळ कोणत्या प्रकारचा असतो, नंतर 3 दिवसामध्ये गावकरी जे असतात ते कोणते कोणते कार्यक्रम सादर करतात आणि नंतर ते गावामध्ये परत कसे जातात, याबद्दलची सगळी माहिती गावातल्या काकांनी ह्या मुलांना दिली आणि मुलांनी बरेच प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरांचं निरसन पण त्यांनी केले। आणि हा अनुभव मला वाटतं ह्या मुलांसाठी एक वेगळा अनुभव असणार आहे आणि ह्याच्यावर मुलं म्हणजे त्याच्यावर कदाचित पुढच्या ह्याच्यामध्ये त्याच्यावर रिसर्च पण करतील आणि ही पद्धत कशी योग्य आहे, कारण ह्याच्यापूर्वी आपण करोनाच्या काळामध्ये सगळ्यांनीच गावपळण केली होती। कारण मला तर असं वाटतं की तेव्हा पण असंच एखादी गावात साथ आलेली असणार आहे आणि लोकांची देवावर श्रद्धा होती, त्यामुळे देवाचा कौल घेऊन लोकांना गावाच्या बाहेर ठेवलेलं असणार आहे आणि ती साथ जेव्हा आटोक्यात आली त्यावेळी पुन्हा लोक गावात आलेली असेल, असंही एखादं कारण असू शकतं आणि ते शोधण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करतोय। थँक्यू। नाव सतीश ताताजी सावंत। माझा जन्म 1958 मध्ये याच ठिकाणी, म्हणजे इथे मी 13 वर्षाचा असतेवेळी, म्हणजे 13 महिन्यात दिवसाचा असतेवेळी माझं इथे लहानपण गेलं। त्यापासून ही परंपरा आहे। तोपर्यंत आम्ही मुंबईचे असलो तरी इथे येतो आणि सगळ्या देवाच्या कृपेने सगळ्यांना एन्जॉय करून सर्व एकत्र आम्ही कुटुंब सगळं, सावंत समाज, सुर्वे समाज, परब, हे आमचे सगळे एकत्र येऊन इथे कार्यक्रम करतो आणि कुठेही जेवण हे कार्यक्रम आणि एन्जॉय, संध्याकाळी क्रिकेट खेळणं, परत लहान मुलांची कबड्डी वगैरे सगळे कार्यक्रम होतात आणि ह्यासाठी आम्ही सगळे मुंबई किंवा गावची लोक एकत्र येऊन आम्ही हा एन्जॉय साजरा करतो कुपट्या बांधून। आणि तसेच काय इथे कुठल्याही गावात जायचं नाही, कुठे आपलं कामधंदा करायचा नाही, फक्त 3 दिवस आम्ही फुल एन्जॉय करतो आणि सर्व म्हणजे खेळीमेळीचं, आणि ही परंपरा आम्ही कायम पाळत आलेलो आहे इथे।
तुम्ही आता जंगलात राहता म्हणजे या पूर्ण ह्याच्यात आणि त्यावेळेचा अनुभव कसा असतो तुमचा? जंगलात जरी काळोख असला तरी आम्ही मेणबत्ती किंवा काही इमर्जन्सी बल्ब ते वापरून आम्ही इथे एन्जॉय करतो, पण कसली भीती नाही आम्हाला बिलकुल. आणि जनावरांची बिलकुल नाही. आजूबाजूला रात्रीचं कुठेही जा पण कधी त्रास नव्हतो आम्हाला. फुल एन्जॉय सगळे मुलं करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.